महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. एक स्टेशन दोन राज्य एकच मन. महाराष्ट्र दिनानिमित्त नवापूरची अद्भुत कहाणी. महाराष्ट्र दिन म्हटलं की अभिमान, इतिहास आणि ओळख यांची आठवण जागी होते. याच निमित्तानं आपण अशा एका अनोख्या ठिकाणी पोहोचतो जिथे महाराष्ट्राची ओळख आणि एकात्मतेचा संदेश दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतो. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वे स्थानक. हे स्थानक देशातल्या मोजक्या अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे एकाच स्टेशनवर उभं राहून दोन राज्यांचा अनुभव घेता येतो. कारण या स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर उर्वरित अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. त्यामुळे इथे प्रत्येक पाऊल टाकताना प्रवासी नकळत राज्यसीमा ओलांडत असतात. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. त्याआधी नवापूर हा भाग गुजरातच्या हद्दीत समजला जायचा. राज्य पुनर्रचनेनंतर नवापूरचा समावेश महाराष्ट्रात झाला. मात्र रेल्वे स्थानकाच्या मध्यातूनच सीमा आखली गेली आणि इथूनच या स्थानकाची वेगळी ओळख निर्माण झाली. ब्रिटिश काळात उभारलेलं हे स्थानक सुरुवातीला केवळ दळणवळण आणि व्यापारासाठी महत्त्वाचं होतं. पण काळानुसार ते एक भौगोलिक आणि सांस्कृतिक आकर्षण केंद्र बनलं. आजही इथे एक अनोखा अनुभव मिळतो. प्रवासी तिकीट महाराष्ट्रात उभं राहून घेतात आणि गाडी पकडण्यासाठी गुजरातच्या प्लॅटफॉर्मवर जातात. या स्थानकावरील सर्वात खास आकर्षण म्हणजे एक सीमारेषेवर ठेवलेला बाक. या बाकावर बसून एकाच वेळी दोन राज्यांत असल्याचा अनुभव घेत प्रवासी सेल्फी घेतात. अनेक पर्यटक आणि प्रवासी याला एक लाईव्ह जिओग्राफी लेसन मानतात, जिथे मुलांना प्रत्यक्ष सीमारेषा समजावून सांगितली जाते. विशेष म्हणजे नवापूर रेल्वे स्थानकाला पश्चिम रेल्वे विभागाकडून स्वच्छ आणि आदर्श स्थानक म्हणून गौरविण्यात आलं आहे. त्यामुळे हे स्थानक केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाही, तर व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या बाबतीतही आदर्श ठरतं. नवापूर हे छोटंसं शहर असलं तरी इथे संस्कृतींचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मराठी, गुजराती आणि आदिवासी समाज एकत्र नांदतो. सीमा जरी वेगवेगळ्या असल्या तरी सण, उत्सव, व्यापार आणि दैनंदिन जीवनात दिसणारी एकता मनाला भावणारी आहे. इथला भाईचारा आणि परस्पर स्नेह हेच या शहराचं खरं बळ आहे. नवापूरला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार मानलं जातं. इथूनच महाराष्ट्राच्या सीमेला सुरुवात होते आणि म्हणूनच या ठिकाणाला विशेष भौगोलिक महत्त्व आहे. अनेकांसाठी हे स्थानक केवळ प्रवासाचं साधन नसून एक अनुभव, एक आठवण आणि एक अभिमान आहे. महाराष्ट्र दिनाच्या या खास निमित्ताने नवापूर रेल्वे स्थानक आपल्याला एक अनमोल संदेश देतं. सीमा राज्यांना वेगळं करू शकतात, पण माणसांच्या मनांना नाही. महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद अविनाश चौगुले, गुजरात मेडिकलचा प्रोप्रायटर. आमचं मेडिकल 1954 पासून आहे. 17 एप्रिल 1954 साली हनुमान जयंतीच्या दिवशी माझ्या आजोबांनी मेडिकलची स्थापना केली. आज मेडिकलमध्ये आमची तिसरी पिढी आहे. आमचं मेडिकल जेव्हा स्थापन झालं होतं तेव्हा बॉम्बे स्टेट अस्तित्वात होता. बॉम्बे स्टेट म्हणजे आजचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात हा पूर्ण एरिया मिळून बॉम्बे स्टेट बनत होता. आणि त्यावेळेस आमचं जे लायसन्स आहे ते बॉम्बे स्टेटच्या अंडरच होतं. नंतर कालांतराने 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात दोघे वेगळे झाले. तर त्यावेळेस जसं आज या एरियाला खानदेश म्हटलं जातं किंवा साऊथ गुजरात म्हटलं जातं, त्या काळात या एरियाला गुजरात म्हटलं जायचं आणि म्हणून माझ्या आजोबांनी या मेडिकलचं नाव गुजरात असं ठेवलं. पण नंतर आम्ही पार्टिशनमध्ये महाराष्ट्रात आलो आणि आमचं ते नाव आजपर्यंत तसंच चालू आहे. ही गुजरात मेडिकलची स्टोरी आहे आणि हा पण एक आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक आम्हाला गुजराती समजतात. आम्ही आहोत मराठी, पण लोक आम्हाला आमच्या नावामुळे गुजराती समजतात. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कतर्फे सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा नवनवीन बातम्या अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कला लाईक व सबस्क्राईब करा. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.